नमस्कार मित्रांनो, नर्सिंग डिकोड या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या आणि रंजक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा अभ्यास करणार आहोत. ते म्हणजे कॉपर इंट्रायुटेरिन डिव्हाइस किंवा ज्याला आपण कॉपर आययुडी म्हणतो. शरीरात कोणत्याही प्रकारचे हॉर्मोन्स न सोडता हे छोटेसे उपकरण नेमकं कसं काम करतं यामागचं अद्भुत विज्ञान आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. आता विचार करा, तांब्याचा एक अत्यंत छोटासा तुकडा शरीरात कोणतेही कृत्रिम संप्रेरक म्हणजेच हार्मोन्स न सोडता सलग 10 वर्षांहून अधिक काळ गर्भधारणा सुरक्षितपणे कशी काय रोखू शकतो? हे कसे शक्य आहे? केवळ स्थानिक पातळीवर होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेच्या जोरावर एवढी मोठी परिणामकारकता मिळवणे हा खरोखरच वैद्यकीय विज्ञानाचा एक चमत्कार आहे. आणि यामागील तेच अचूक विज्ञान आपण आज शोधून काढणार आहोत. आजच्या या स्पष्टीकरणात आपण प्रामुख्याने या 5 मुद्द्यांवरून जाणार आहोत. कॉपर गर्भनिरोधक नेमकं काय आहे, त्याची बायोकेमिकल कार्यपद्धती, क्लिनिकल प्रक्रिया, परिणामकारकता आणि शेवटी त्याची सुरक्षितता आणि संभाव्य दुष्परिणाम. तर आपल्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. हे कॉपर गर्भनिरोधक प्रत्यक्ष दिसतं कसं? कॉपर आयोडीची संकल्पना खूप सोपी पण तितकीच प्रभावी आहे. ही एक अतिशय लहान इंग्रजी टी आकाराची प्लास्टिकची फ्रेम असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात हॉर्मोनचा अजिबात वापर नसतो. त्याऐवजी या फ्रेमभोवती तांब्याची तार गुंडाळलेली असते. दीर्घकाळ टिकणारा आणि जेव्हा वाटेल तेव्हा काढून टाकता येणारा म्हणजेच रिव्हर्सिबल गर्भनिरोधकाचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. आता ही आकृती पहा. यावरून तुम्हाला याची रचना अगदी स्पष्ट होईल. ही पॅरागार्ड T380A ची रचना आहे. यात टी आकाराची लवचिक फ्रेम आहे. दोन्ही आडव्या बाजूंना तांब्याचे कॉलर आहेत. उभ्या दांडीवर तांब्याची तार गुंडाळलेली आहे आणि सगळ्यात खाली हे मोनोफिलामेंट धागे आहेत. तुम्हाला माहिती आहे का, या छोट्याशा उपकरणावर तब्बल 380 चौरस मिलीमीटर पृष्ठभागाचं तांबे असतं आणि हेच तांबे याच्या यशाचं मुख्य रहस्य आहे. दुसऱ्या भागाकडे वळूया. बायोकेमिकल कार्यपद्धती. पेशींच्या पातळीवर हे नेमकं काय काम करतं ते आता आपण पाहू. इथंच खरी जादू दडलेली आहे. कॉपर आयोडीमधून सातत्याने तांब्याचे आयन्स गर्भाशयात सोडले जातात. हे आयन्स शुक्राणूंसाठी अत्यंत विषारी असतात. यामुळे त्यांच्यात तीव्र ऑक्सिडेटिव्ह ताण निर्माण होतो. थोडक्यात सांगायचं तर शुक्राणूंची हालचाल करण्याची आणि जिवंत राहण्याची क्षमताच नष्ट होते. शिवाय फलन प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या ॲक्रोझोम प्रक्रियेत हे आयन्स अडथळा आणतात. जणू काही गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूबचं वातावरण शुक्राणूंसाठी पूर्णपणे प्रतिकूल बनवलं जातं. आता हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कॉपर आयोडीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेत म्हणजेच हॉर्मोनल सायकलमध्ये कोणतीही ढळाढळ करत नाही. त्यामुळे हे उपकरण काढल्या प्रजनन क्षमता लगेच पूर्ववत होते. या उलट हॉर्मोनल गोळ्या किंवा पद्धती शरीरात कृत्रिम संप्रेरके सोडतात, ज्यामुळे स्त्रीबीज निर्मिती थांबते आणि शरीराचं नैसर्गिक संतुलन बदलू शकतं. ज्यांना कृत्रिम हॉर्मोन्स नको आहे त्यांच्यासाठी कॉपर आयोडी हा एक उत्तम पर्याय आहे. आता वळूया आपल्या तिसऱ्या टप्प्याकडे. क्लिनिकल प्रक्रियेद्वारे हे उपकरण प्रत्यक्ष कसं बसवलं जातं ते समजून घेऊया. कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया म्हटली की आधी योग्य तयारी आलीच. हे उपकरण बसवण्यापूर्वी डॉक्टर किंवा नर्सेस अत्यंत काटेकोर तपासणी करतात. आधी पेल्विक तपासणी करून गर्भाशयाचा आकार पाहिला जातो. त्यानंतर गर्भाशयाची ग्रीवा म्हणजे सर्व्हिक्स पूर्णपणे निर्जंतुक केलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे युटेराइज साऊंडिंग करून गर्भाशयाच्या पोकळीची खोली मोजली जाते. ही खोली सामान्यतः 6 ते 9 सेंटीमीटर असणं आवश्यक असतं. सुरक्षितेच्या दृष्टीने ही तयारी अत्यंत महत्त्वाची आहे. आता प्रत्यक्ष प्रक्रियेचा पहिला टप्पा पहा. यात आतील पांढरी रॉड स्थिर पकडून बाहेरची इन्सर्शन ट्यूब हळूच मागे खेचली जाते. असं केल्यामुळे काय होतं तर ह्या उपकरणाचे जे दुमडलेले टी आर्म्स असतात ते गर्भाशयाच्या वरच्या भागात म्हणजेच फंडसमध्ये अगदी योग्यरित्या उघडले जातात. दुसऱ्या टप्प्यामध्ये ही इन्सर्शन ट्यूब हलकेच पुन्हा वरच्या दिशेने ढकलले जाते. हे असं का करतात? कारण कॉपर आयोडी गर्भाशयाच्या अगदी सर्वोच्च स्थानी घट्ट बसला आहे याची खात्री करणं आवश्यक असतं. जर ते योग्य जागी बसलं नाही तर ते स्लिप होऊन बाहेर पडण्याचा धोका असतो. तिसरा टप्पा अगदी सोपा पण नाजूक आहे. आता इन्सर्शन ट्यूब एकाच जागी स्थिर धरून ठेवली जाते आणि तिला आतून आधार देणारी पांढरी रॉड पूर्णपणे बाहेर काढली जाते. आता हे कॉपर आयोडी गर्भाशयात अत्यंत सुरक्षितपणे आणि स्वतंत्रपणे स्थापित झालेलं असतं. आणि या शेवटच्या टप्प्यात इन्सर्शन ट्यूब पूर्णपणे बाहेर काढली जाते. गर्भाशयाच्या ग्रीवेतून बाहेर आलेले जे मोनोफिलामेंट धागे असतात ते साधारण 3 ते 4 सेंटीमीटर लांबीचे ठेवून कापले जातात. हे धागे खूप कामी येतात.
कारण यामुळे उपकरण योग्य जागी आहे का हे तपासता येतं आणि भविष्यात ते सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठीही याच धाग्यांचा उपयोग होतो. चला आता चौथ्या विभागाकडे येऊया. खऱ्या आयुष्यात हे किती यशस्वी ठरतं आणि आपत्कालीन परिस्थितीत याचा वापर कसा होतो? हा आकडा बघा, 99% अधिक. होय, कॉपर आयोडीची परिणामकारकता इतकी प्रचंड आहे. ही परिणामकारकता थेट नसबंदीसारख्या कायमस्वरूपी शस्त्रक्रियेशी स्पर्धा करते. यामुळेच आज वैद्यकीय विश्वात याला अत्यंत विश्वसनीय गर्भनिरोधक मानलं जातं. हा दीर्घकालीन डेटा खूप काही सांगून जातो. तुम्ही पाहू शकता की पहिल्या वर्षी अपयशाचा दर किंवा गर्भधारणा दर केवळ 0.6 ते 1% इतका कमी आहे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सलग 12 वर्ष वापरल्यानंतरही हा दर फक्त 2.2% राहतो. हे तंत्रज्ञान 12 वर्षांहून अधिक काळ किती भक्कमपणे काम करतं हे यातून सिद्ध होतं. आता इथं एक खूप रंजक प्रश्न येतो. जे उपकरण दीर्घकालीन नियोजनासाठी बनवलंय ते आपत्कालीन म्हणजे इमर्जन्सीमध्ये वापरता येऊ शकतं का? काय वाटतं तुम्हाला? याचं उत्तर आहे हो, नक्कीच. असुरक्षित संबंधाच्या 5 दिवसांच्या आत जर कॉपर आयोडी बसवलं तर आजच्या घडीला उपलब्ध असलेल्या सर्व आपत्कालीन गर्भनिरोधकांमध्ये ते सर्वात प्रभावी ठरतं. तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांपेक्षाही हे जास्त यशस्वी आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे एकदा आपत्कालीन वापरासाठी हे बसवलं की पुढची 10-12 वर्ष तुम्हाला नियमित संरक्षणाचीही चिंता राहत नाही. आता आपण आपल्या शेवटच्या 5व्या टप्प्यावर आलो आहोत. सुरक्षितता आणि दुष्परिणाम समजून घेणं हे कोणत्याही उपचाराचा अविभाज्य भाग आहे. कोणतीही गोष्ट 100% परिपूर्ण नसते, बरोबर. कॉपर आयोडीमुळे शरीरात हार्मोन्सचे बदल होत नसले तरी गर्भाशयात काही स्थानिक बदल नक्कीच होतात. सुरुवातीच्या काळात मासिक पाळीदरम्यान रक्तस्राव वाढणं किंवा ओटीपोटात तीव्र कळा येणं हे अगदी सामान्य आहे. क्वचितच उपकरण बाहेर पडण्याची शक्यता असते. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ज्या रुग्णांना विल्सनचा आजार आहे किंवा ज्यांना पेल्विक इन्फेक्शन आहे त्यांच्यासाठी हे उपकरण पूर्णपणे निषिद्ध आहे. रुग्णाची सुरक्षितता ही आपली नेहमीच पहिली प्राथमिकता असते. जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो की कॉपर्टीने कुटुंब नियोजनात जो अढळ विश्वास निर्माण केला आहे तो आधुनिक विज्ञानासोबत आणखी कसा उत्क्रांत होईल. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, ज्ञानामुळेच आपण स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याचे खरे रक्षक बनू शकतो. आणि हेच अशा अभ्यासाचं मुख्य उद्दिष्ट असतं. नर्सिंग आणि वैद्यकीय क्षेत्राबद्दल अशीच सखोल आणि रंजक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमचे व्हिडिओ नक्की पाहत रहा. आणि हो, या व्हिडिओच्या शेवटी नर्सिंग डिकोडला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा. धन्यवाद.